शाळेला सुट्टी ना आज? बरं बरं, चांगला अभ्यास करतोय ना? काय बनायचंय तुला मोठं होऊन? कलेक्टर. कलेक्टर. कलेक्टर बनायचं? अरे बाप रे, क्या बात है यार. हे काय बनवलेले? डाळबट्टी. डाळबट्टी. अरे बापरे, खरंच काय मेनू आहे. आणि किती मजा करताय तुम्ही. मस्त पैकी वारीचा आनंद घेताय सर्वजण. मस्त खरंच एकदम. नाही नाही घ्या 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 घ्या. नाही नाही बस बस. नमस्कार माऊली, जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. 7 जुलैचा आजचा दिवस आणि आपला मुक्काम आहे तो लोणंद मधल्या ह्या शाळेमध्ये. हा बघा, हे तुम्ही संपूर्ण हायस्कूलचा परिसर पाहता. इथलाच आजचा मुक्काम आहे. आता आधी चहा घेतो मी आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं. अरे यार, वाटीत केस आहे थोडे. हा आहे वारीतला चहा. असा जार भरून ठेवलेला, रातून घ्या चहा. तर हे आहे 7 जुलै मधलं पंढरीच्या वारीचं, आळंदी ते पंढरपूरचं चित्र. काही अशा प्रकारचे तंबू रोवण्यात आलेले, पाण्याचे टँकर उभे आणि सर्व वारकरी आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे. तर रामकृष्ण हरी माऊली, आजची तारीख आहे 7 जुलै आणि 6 जुलै काल आपण आलो होतो वाल्हे ते लोणंद. असा संपूर्ण वारीचा प्रवास करून आपण लोणंदपर्यंत पोहोचलेले आहोत. आपण करत आहोत आळंदी ते पंढरपूर. ही वारी कशासाठी करतोय तर आपल्याला करायची आहे महाराष्ट्र ते लंडन. छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार जी लंडनला गेलेली ती परत आणण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र ते लंडन हा सायकल प्रवास करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोहळा आळंदी ते पंढरपूर हा आपल्याला अनुभवायचा आहे. त्यासाठी आपण करतोय आळंदी ते पंढरपूरची वारी. आणि त्यात आपण काल आलो होतो वाल्हे, नीरा आणि लोणंदमध्ये. तर लोणंदमधलं हे चित्र तुम्ही पाहत आहे. आजचा मुक्काम आपला जो होणार आहे तो लोणंदमध्येच होणार आहे. आज आपल्याला रेस्ट घेता येणार आहे. ज्याप्रमाणे सासवडमध्ये आपण रेस्ट घेतली होती त्याप्रमाणेच आपल्याला आज लोणंदमध्ये रेस्ट घेता येणार आहे. आणि काही सकाळचं असं चित्र आहे. आज पहिली वेळ आहे का ज्यांनी 8, 8:15 पर्यंत आंघोळी केलेल्या आहेत. आणि सर्व वारकरी सकाळी लवकर उठतात, लगबगीने कामाला लागतात. लगबगीने 5 पर्यंत त्यांचं चालणं सुरूही झालेलं असतं. परंतु आज पहिली वेळ अशी आहे की 8, 8:15ला उठून सुरुवात केलेली आहे. तर मी आजचा लोणंदमधला माझा दिवस कसा राहतो, वारकऱ्यांचा दिवस कसा राहतो हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. हे बघा, ही ट्रक आहे आमची शेळकेपंच मंडळी दिंडी क्रमांक 4 पुण्यामधली. काही असा पाण्याचा टँकर आहे. सकाळी मी देखील आता इथंच या नळाजवळ आंघोळ केली. मस्त फ्रेश वाटलं. आता तरी थोडी अंगात कणकण जाणवती आहे. थोडं उन्हात चालून चालून थोडं हे फील होतं आहे. या दिंडीतल्या ज्या ट्रक असतात ना मित्रांनो, ह्या 2 ट्रक असतात. एक ज्या आपण आपल्या ज्या बॅग्स असतात, ज्या सामान असतं त्याच्यासाठी संपूर्ण एक ट्रक असतो. आणि एक जो दुसरा ट्रक असतो तो टेंटसाठी, तंबूंसाठी ट्रक असतो. अशा रीतीने हे संपूर्ण ट्रक, हे पाण्याचे टँकर जेव्हा आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा आपलं हे सर्व सुरू होतं. आणि आता हे बघा, दोन्ही ट्रक आपल्या उभे आहे. पाण्याचा टँकर देखील इथं उभा आहे. सकाळी लोकांची लगबग सुरू आहे आंघोळीची. काही अशी शाळा आहे आपली आजची राहण्याची. त्या शाळेतच आपला आजचा मुक्काम देखील कालची रात्र आपली इथंच होती आणि आजचा देखील मुक्काम आपला इथंच होणार आहे. शाळेजवळच आपण आपल्या याचा देखील टेंट लावलेलं आहे. आपल्याला आजचा स्वयंपाक जो करायचा आहे तो देखील मी तुम्हाला दाखवतो. काय स्वयंपाक होणार आहे, कशा रीतीने पूर्ण आजचा मेनू राहणार आहे. काय मेनू माऊली आजचं? काय आहे काय सगळं म्हणजे काय? पहिल्या दिवशी जेव्हा उपवास सोडत होतो त्या दिवशी जसं होतं तसं आहे का सगळं? वडापाव आहे, वडा आहे, परत म्हणलं तर पालक भाजी आहे, भात आहे. अरे वा 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 वा. म्हणजे जसा द्वादशीचा उपवास सोडताना जसे दणकावून जेवले होते सगळे तसंच होईल बा. एकदम मस्त मेनू आहे. आणि कढी देखील बनती वाटतं. कढी बनती का? ही डाळ बनती. हा काय? फोडणी वरण. अच्छा अच्छा अच्छा. बरं असं आहे. आणि भाजी कसली भाऊ? ही भाजी कसली आहे? भाजी हा कढी. हा हे बघा, हे आपले भाऊ. काय नाव तुमचं? रानवडे भाऊ. 1 नंबर भाजी बनवते गरज आहे. त्यांचा हसू पाहा तुम्ही. ते काही अशा प्रकारचं किचन आहे आपलं. आणि आता मस्त स्वयंपाक झाल्यावर मी जेवण दाखवल कसं बनलेलं आहे तुम्हाला.
आता किचन तर मी दाखवलं तुम्हाला, परंतु आपली रूम व्यवस्था कशी होती, शाळेतल्या वर्गात आपण कशा रीतीने राहिलो, आता ज्यांना शाळेच्या वर्गात जागा नाही भेटली ते असे काही पडवीत अशा रीतीने झोपलेले होते. चार्जिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता इथं चार्जिंग. आणि मी तुम्हाला माझा रूम दाखवतो आता. हे बघा, हा असे रूम आहे आपले, असे बेडिंग इथं लावलेली, हे बेंच आहे सर्व अशा रीतीने संपूर्ण बेडिंग झालेली. आता एका रूममध्ये ॲक्च्युली खरं इथं फार कमी, परंतु आम्ही सर्व मिळून राहण्याचा प्रयत्न केला. हे बघा आपले सागरे महाराज आहे, मस्त नाश्ता झाला सकाळी. खरोखर ते जे खाकरा आणि आपण काय शंकरपाळ्या खाल्ल्या, घरचीच आठवण आली एकदम. खरं एकदम घरी खाल्ले. हे आपले रोनक भाऊ एकदम आपले पताका घेऊन पुढे चालतात आणि एकदम रॉयल, म्हणजे जो कोणी नवीन येईल त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून ते चालत राहतं. आम्हाला आता आम्ही 4-5 जण नवीन आहे, परंतु त्यांच्याशी भेटून असं वाटलं नाही का आम्ही नवीन आहे. काय म्हणता रोनक भाऊ, काय अनुभव आहे तुमचा आतापर्यंतचा? काय नाही, येत राहायचं माऊलीच्या दर्शनाला, माऊलीच्या बरोबर चालत राहायचं. किती वारा झाले तुमच्या? 13. हे बघा रोनक भाऊ, म्हणजे याला म्हणतात यंग ब्रिगेड. आपण म्हणतो ना का हे जे आपण वारी करतो हे नंतर रिटायरमेंट असं तसं, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे का खरंच आपण केलं पाहिजे. आणि हे आपले हरिभक्त परायण महाराज, काय नाव महाराज? जोरे महाराज. आणि आपण आपली देखील आता बऱ्याच वाऱ्या झाल्या असतील, जवळपास 25 वाऱ्या झालेल्या आहेत आतापर्यंत, तुकाराम महाराजाकडून आणि माऊलीकडून. अच्छा. आणि कसा एकंदर आतापर्यंतचा कसा अनुभव आहे, काय? अत्यंत आनंदाची वारी असते की ज्या वारीमधून वर्षभर प्रेरणा मिळत राहते. आणि खरोखर त्यांच्या बरोबरच आम्ही आज इथं म्हणजे निवास करतोय, साधू संतांबरोबर आपला निवास होतोय, हेच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि तुमच्याकडूनच आम्ही आता शिकतोय, वारीचा पहिला अनुभव काय काय येतो हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद माऊली, जय हरी माऊली. तर 7 दिवस झालेले, 1 जुलैला आपली वारी सुरू झालेली आहे पुण्यावरून. आणि आज बरोबर 1 हफ्त्यानी आपण आलेलो आहे ते लोणंद येथे. काल आपण सुरुवात केली होती वाल्ह्यावरून आणि वाल्ह्यावरून आपण पोहोचलो लोणंदमध्ये. लोणंदमधला दिवसभराचा काय अनुभव राहतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आधी आपण बघू का भजन आणि कीर्तन कसं होतं. ॲक्च्युली आम्ही जे लोणंदमध्ये थांबलेलो आहे ते एका शाळेत वर्गांमध्ये प्रत्येक जणांना रूम असे दिलेले, तर कसं वर्गामध्ये भजन चालू आहे बघा तुम्ही. तर आता आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढे जातोय. पुढे जाता जाता आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी काय. आणि हे बघा ना, इथं आपल्या वारीच्या ह्या किचनमध्ये काय मस्त मेनू बनवलेले, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भत्ता बनवलेला आहे. माऊली काय होई हा भत्ता, हे काय बनवलेले? डाळबट्टी. अरे बापरे, खरंच काय मेनू आहे. आणि किती मजा करताय तुम्ही, मस्त पैकी वारीचा आनंद घेताय सर्वजण. मस्त खरंच एकदम. नाही नाही नाही, घ्या 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 घ्या. नाही नाही नाही, बस 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 बस. ते पाहूनच आनंद वाटला एकदम. ही खरी वारीचा आनंद आहे. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी माऊली. हे बघा असं काही दृश्य आहे, दालबट्टी चालू आहे. आणि अशा प्रकारे याच्यात हे बघा आता बनतंय. हा डाळ बनलेली आहे आणि काही अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. सर्वजण वारीचा आनंद घेत आहे. वारीमध्ये मंत्रमुग्ध झालेले, भक्तिमय संपूर्ण वातावरण झालेले इथलं. आणि खरोखर सर्वजण पूर्णपणे एक मनसोक्त एक वारीचा आनंद लुटताय. पायी जरी चालत असले तरी त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर असं दुःख नाही का, ही भावना नाही फारच दुखतंय, हे होतंय, कोणाचाही काहीही खेद नाही. आता हे रेल्वे पटरी आहे, तिथंच हा टँकर आणि काही अशा प्रकारच्या आंघोळीची सोय. टँकर जो असतो टँकरच्या खालीच आंघोळ करावी लागते. सकाळी सुद्धा ॲक्च्युली आम्ही टँकरच्या तिथं आंघोळ केली. आणि आता ही रेल्वे जी पटरी लोणंद जंक्शनची ती क्रॉस करून आपल्याला लोणंदचं मार्केट लागणार आहे. तर बघूया लोणंदच्या ह्या गावात माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत. तर सर्व लोकांमध्ये काय वातावरण आहे, काय भक्ती आहे, ते संपूर्ण वातावरण आपण बघूया. तर आलोय आपण रेल्वे क्रॉसिंग वरून आता पुढे लोणंदच्या ह्या मार्केटमध्ये. आणि लोणंदच्या मार्केटमध्ये तुम्ही जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला फक्त माऊलीचंच वारं दिसेल. सर्वीकडं
फक्त वारकरी संप्रदायाचे आपले भक्तगण सर्वत्र दिसतील. इथं देखील जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेले, ज्याप्रमाणे आपण सासवडमध्ये पाहिलं, ज्याप्रमाणे आपण जेजुरीत पाहिलं, त्याचप्रमाणे लोणंदमध्ये देखील हे असं भक्तिमय संपूर्ण वातावरण झालेले. आता बरोबर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेले आपण, आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाहतो मी ही सर्व दुकानं इथं सजलेली तुम्हाला दिसत आहात. आणि हा जो रोड आहे हा लोणंदचा मेन रोड आहे. हा सरळ लोणंद पुणे हायवे, म्हणजे ज्या मार्गाने आपण आलो, पुणे इथून 81 आहे आणि पंढरपूर इथून बरोबर 138 किलोमीटर, फलटण 29. ऍक्च्युली माझ्या अंगात फारच कणकण जाणवते. मला इथं आता मेडिकल शॉप बघायचंय. तर लोणंदमध्ये बघा माऊलींचं पालखी आलेली आहे, पादुका आलेल्या आहे, भक्तिमय वातावरण संपूर्णपणे प्राप्त झाले. आता ह्या मेडिकल मधून मी गोळी घेतलेली आहे अंगात कणकणीची. तर इथंच एक दिदी बसलेली आहे पाण्याच्या बॉटलचं हे घेऊन. आपण विचारू, तू लोणंदचीच का? आणि आता काल लोणंदमध्ये माऊलींची पालखी आली, माऊलींच्या पादुका आल्या, एवढे वारकरी आले, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. माऊलींचं आगमन तुमच्या गावात झालं, काय वाटतं तुला? आनंद वाटतो? कसं वाटतं? आनंद वाटतो. काय भावना आहे तुझ्या? माऊलींची पालखी आल्यावर इथे चांगलं वाटतंय. सगळे स्टॉल ही भरल्यासारखं वाटतं. आणि एखादी जत्रा जशी एखाद्या गावात येते, सर्व लोक जमा होतात दूर दूरून, तसं वाटतं? हो यांच्याकडे पाहून वाटतं का वारीला जावं? वाटतं कधी कधी, पण नाही जास्त. ठीक आहे चल ओके. तिच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला इथं, आणि जाऊ आता पुढं. लोणंदमध्ये एक स्किल डेव्हलपमेंट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. वारकऱ्यांचा जनसमुदाय तुम्हाला इथं दिसत असेल, परंतु हे बघा इथं पोळपाट विकणाऱ्या ह्या महिला तर दिसतच असतील, परंतु हे एक लहान बालक पहा चिमुरड कसं हे काम करते, पॉलिश करते ते पोळपाटाच्या त्या उलटण्या, ते लाकडी, याला म्हणतात खरं स्किल डेव्हलपमेंट. याचा जर आत्तापासूनच जर आपण लक्ष देऊन हे केलं ना यस. काय करतोय तू? हे काय करतोय तू? पॉलिश करतोय? थोडा पुढे ये ना. ही एवढी गर्दी का बरं झालेली इथं लोणंद मध्ये? माऊलींची पालखी आलेली ना? माऊलींची पालखी आलेली, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. तू पण करशील का? तू पण वारीला येशील कधी? शाळेत जातो तू? कितवीला आहे? तिसरीला आहे. आता आज सुट्टी असेल ना? शाळेला सुट्टी ना? बरं, चांगला अभ्यास करतोय ना? काय बनायचंय तुला मोठं होऊन? कलेक्टर बनायचं? अरे बाप रे, क्या बात आहे यार. खरंच या माऊली तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील, कारण की तुझं काम आता पाहतोय तू. आणि खरंच मित्रांनो, याला म्हणता स्किल डेव्हलपमेंट. आणि भाऊ, तुम्हाला कळकळीची विनंती का खरंच तुम्ही हा हुशार आहे, त्याला काय शिक्षणासाठी लागेल ते तुम्ही खरंच प्रोव्हाइड करून त्याचे जे स्वप्न आहे ते हे केलं पाहिजे. हो 100% करतो. कारण की आपल्या प्रत्येकाला वाटतं का आपण जे काम करतो ते आपल्या मुलांनी केलं नाही पाहिजे, आपले काहीतरी केलं पाहिजे, आणि त्याचं स्वप्न आहे कलेक्टर व्हावं. मला खरंच एकदम आनंद वाटला भेटून बोलून. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय हरी. वारी चालून एवढे कपडे मळून गेलेले ना, त्याच्यामुळे लोणंदमध्येच आता बरंच मोठं मार्केट आहे लोणंदमध्ये. आणि लोणंद मधल्याच मार्केटमध्ये आपण एक आता व्हाईट कुर्ता आणि पायजामा घेतोय. हे बघा, हे 42 नंबरचा व्हाईट कुर्ता पायजामा घेतलाय आता, मस्त आहे. आणि मी अतुल माऊलींना पण म्हटलं घ्या तुम्ही, तर ते काय नाही म्हणताय काय हो? आमच्याकडे जास्तीचे ड्रेस. ऍक्च्युली ही बॅग घेऊन चालतो ना मी, तर फारच असं गळ्यातून काढायला सारखा त्रास होतो. जास्तीत जास्त वारकऱ्यांकडे जर कोणती बॅग दिसत असेल ना, तर ही बॅग. हे बघा, ही अशी बॅग असती, आणि एक साईडनी विठ्ठल रुक्मिणीचं चित्र, एक साईडनी संत ज्ञानेश्वरांचं, याला म्हणतात शबनम बॅग. ही अशी गळ्यात अटकवायची आणि चालायचं. तर ही बॅग आता घेतलेली इथून पुढच्या वारीसाठी. ठीक आहे माऊली, चला, ओके, धन्यवाद. ओ जय हरी माऊली. कुठून आले बाबा तुम्ही? परभणीहून आलेले. परभणीवरून आले? कोणाबरोबर आले मग? कोणाबरोबर आले?
एकटेच चालले? कुठून सुरुवात केली तुम्ही? पुण्यापासून आलेलं आहे. पुण्यापासून? हो, मला जायचं कुठं मुंबईला जायचं परत नाही मग आता पंढरपूरला चालले तुम्ही? माझं पाय दुखताय? पाय गेला मला उभं राहताय ना. मग तुम्हाला आता कुठं जायचं इथून? मुंबईला जायचंय? मुंबईला जायचं. मग तिकीट बिकीट काढलं का तुम्ही? तिकट्याला काय करणार? तिकट्या घेऊन एवढे तिकट्या बाप. बर जेवण बिवण करायचं तुम्हाला? जेवण कुठे बी भेटत. बर चालेल माऊली तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्या माग. ठीक आहे. आलेले पदाजी विठोबांचे पदाजींचे शंकरांचे कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबा. सगळ्यांची चरित्र उपलब्ध नसतात, किंबहुना सगळ्यांची चरित्र सांगायची म्हटलं तर चरित्र नायकाचं चरित्र सांगताच येणार नाही. जेवणाची पंगत आता बसलेली आहे आमची. हे बघा शाळेमधलं जे मैदान आहे इथंच. आता पूर्ण वाढून झालं का मी दाखवतो काय आहे, कशा रीतीने आजचं जेवण राहणार. प्रमाणे लग्नाची पंगत बसते आपली तशीच पंगत आहे. आणि मेनू हे बघा, आळूची भाजी, पोळी, लाडू नाही, बटाट्याचे वडे पण ते साईज छोटी, जिलेबी, वरण भात. चला बसतो मी जेवायला, फारच भूक लागलेली आता. ओके. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मस्त भजन कीर्तनाचा आनंद घेऊन आता लोणंदमध्ये आपण ह्या शाळेमध्येच जेवणाचा रात्रीचा आस्वाद घेत आहोत. दुपारचं आता माझं तर भरपूर जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी फक्त वरण भातच घेतो खायला. आणि आता हे बघा, डाळ, पोळी, भात आणि चटणी अशा प्रकारचा मेनू आहे. तर करू आता जेवण आणि व्हिडिओचं एंड मी इथंच करतो. व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा आणि बघत राहा माझ्याबरोबर पंढरीची वारी. त्यात आळंदी ते पंढरपूरमध्ये आपला आजचा मुक्काम तुम्ही पाहिला लोणंदमधला. उद्या आपण निघणार आहे लोणंदवरून तरडगावकडे. चालू आहे आपली आळंदी ते पंढरपूरची यात्रा. जय हरी माऊली, रामकृष्ण.